राधे राधे, कसे आहात सगळे? सकाळी सकाळी पाहू शकता आमच्या घरामध्ये रोज तांडव सुरू राहतो. आता तांडव म्हणसाल तर कसला, दोघी बहिणीचे भांडणं झाले की तिला असं वाटतं मोठीला की गौरीला की माझी मम्मी माझ्यावर लाडच नाही करत. आता दोन लेकरं असले की प्रत्येक आईला माहिती आहे तिची कंडिशन किती खराब होते. कारण की एकाला समजायला जा की दुसरं रागवतं आणि दुसऱ्याला सांगितलं पहिलं रागवतं. आता हिला सांगितलं की ती लहान आहे, तिला समजत नाही, ती खोड्या करणारच आहे, तू समजून घेत जा. कसं तरी बाईला शांत केलं आणि इकडं बाईला शांत करतो तोपर्यंत माझ्या बाईने किचनमध्येचा कारनामा सुरू. दूधपुडी आणली होती, फ्रीजमध्ये दूधपुडी काढली आणि बाई गंजामध्ये छानपैकी दूध काढून घेत होती. आता ह्या लेकरांचे कामं करणं कमी पण कामं जास्त वाढून ठेवणं असंच असतं. असो मग काय, आमच्या बाईला खायचे होते दुसऱ्या दिवशी आप्पे नाश्त्यामध्ये, तेव्हा मग छानपैकी आप्प्याचं भिजू घातलं होतं. ज्या आपल्या घरामध्ये डाळी अवेलेबल असतात त्या डाळी टाकल्या, तुरीची, हरभऱ्याची, मुगाची आणि उडीद डाळ आणि तांदूळ टाकून त्याला छानपैकी भिजू दिलं होतं. रात्री 10-10:30 वाजता छानपैकी सारण ते काढून घेतलं होतं आणि झाकून ठेवून दिलं होतं. आता काय सासूबाईने आणला होता नारळ. आता नारळ फोडतो तर म्हटलं काय नारळ फोडायला गेली तर काय नारळ निघाला खराब. मग काय करणार, मग नारळ ठेवून दिला आणि मस्तपैकी कुंडीमध्ये कांदे लावले होते. त्याची कांद्याची पात आप्प्यामध्ये टाकायसाठी काढून घेतली. खरंच आपण असं घरी टाकल्यानंतर खायलाही खूप छान लागते आणि ताजी ताजी भाजी आपल्याला मिळते. असं थोडंसं हे केलं. मग नारळ खराब निघालं होतं तर लगेच शेंगदाणे आणि खोबरं थोडा वेळ भिजू दिलं होतं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण अद्रक टाकून त्याची पेस्ट काढून घेत, थोडंसं दही टाकलं होतं आणि लगेच इकडं माझ्या पुन्हा स्वयंपाकाची तयारी सुरू होते. कारण नाश्त्यावर आपल्या घरातलं कुणाचं भागेल असं कधीच नाही होत. आता काय, जोपर्यंत हिवाळा सुरू आहे तोपर्यंत काही टेन्शन नाही भाजीपाल्याचं. तुरीच्या दाण्याची आमटी आपल्या इकडं तर 2 दिवस झालं की आमटीच असणार आहे. प्रत्येक भाजीमध्ये तुरीचे दाणे हे कंपल्सरीच. आता छानपैकी सारणही मस्तपैकी आंबलं होतं. त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि कांद्याची पात मस्त बारीक चिरून टाकली होती. पत्तागोबी थोडी चिरून टाकली होती आणि रात्री सारण काढते वेळेस 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये करून टाकली होती. चवीला छान लागते. आणि त्या सारणामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली होती. ते सारणात टाकलं की खायलाही खूप तडका मारला की छान लागतं. असं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मला असे आवडतात आणि आप्पे केल्यानंतर ते भाजीपालाही लेकरं आवडीने खातात. असा भाजीपाला खा म्हटलं की त्यांना अजिबात नकोसं वाटतं. आप्याचं सारण लावून दिलं होतं. त्या लेकरांना नवीन काही नाश्ता असला की माझ्या बाईला तर खूप भूक लागते. मग आप्याचं लावून दिलं. आप्याचं लावून दिल्यानंतर लगेच आमटीचंही करायला घेतलं. आता बऱ्याच लोकांना वाटते का 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असतो, पण सकाळच्या 6 वाजल्यापासून जे दुपारपर्यंत त्या बाईच्या हाताला आणि पायाला अजिबात दम नाही राहत. प्रत्येक मोमेंट कॅप्चर करून त्याला एडिटिंग करून घ्यावी लागते आणि नंतर कुठं तो पुन्हा आपला व्हॉईस टाकून अपलोड करावा लागतो. प्रत्येकाला पाहायला गेले की खरंच खूप सोपं वाटतं, पण जी कंडिशन तिला फेस करावं लागते ते तिलाच माहिती आहे. पाहू शकता आप्याचं सारण चांगलं भिजलं होतं. आप्पेही खूप सॉफ्ट आणि क्रिस्पी झाली होती. मग काय, तुरीच्या दाण्याची मिक्सरमधून काढून घेतलं होतं. आमच्याकडे पाटा वगैरे काही अवेलेबल नाही. मग काय, मिक्सरशिवाय आपल्याकडे काही पर्यायच नाही. छानपैकी तुरीच्या दाण्याची आमटी केली होती. मला पर्सनली तुरीच्या दाण्याची आमटी आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खायला खरंच खूप आवडते. आता सकाळी सकाळी घाई यामुळे होती. आता बाईला होती सुट्टी, पण सुट्टी असली तरी तिची शाळेत होती आज पॅरेंट मीटिंग. मग काय, पॅरेंट मीटिंगला जायचं होतं सगळ्यांसाठी आणि आप्पे गरमागरम आपण जेव्हा करतो खरंच गरमागरमच आप्पे खायला खूप छान लागतात. शेंगदाण्याची आणि नारळाची चटणी दही टाकून करून घेतली होती. आमटीलाही मस्तपैकी उकळी आली होती. उकळी आली की लगेच ठेवून दिलं आणि त्यांना चहा पाणी झालं की लगेच नाश्ताही देऊन दिला होता. आता कोणाकोणाला तुरीच्या दाण्याची आमटीही आवडते तर कोणाकोणाला चटणी करून खायलाही खूप आवडते. मग सगळ्यांचा नाश्ता झाला की आम्ही दोघी मायले की झालो तयार. तर तिच्या पप्पाला यायला टाईम होता आणि जायचं होतं पॅरेंट मीटिंगला. आता काय, जायला निघालो होतो आम्ही. वातावरणही खूप छान होतं, पण घरातून खरंच कामातून थोडासा मोकळा वेळ कुठं बाहेर गेला का खरंच खूप फ्रेश वाटतं. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर आमच्या या कार्टूनच्या धिंगामस्त्या कुठेही सुरू होत्या. बाईचा रिझल्ट वगैरे वर्कशीटचा पाहिला होता. बाईचा बाकीचा परफॉर्मन्स तर खूप चांगला होता शाळेमध्ये. हे पाहू शकता किती छान फुलं शाळेमधील कुंड्यामध्ये लावलेली होती. खरंच खूप मस्त वाटलं. थोडेसे फोटो वगैरे काढलं. मग काय, पुन्हा आलो 12 वाजता घरी. आल्यानंतर सासूबाईची इच्छा होती की तुरीच्या दाण्याच्या आमटीसोबत त्यांना मस्तपैकी जाडा तांदळाचा चिकट भात खायचा होता. मग त्यांच्यासाठी कुकरमध्ये भात लावला, झाकण वगैरे काढून ठेवलं होतं. पाणी जसं प्रमाणात पाहिजे आपण तसं टाकू शकतो. ज्यांना पोळ्या पाहिजे होत्या त्यांच्यासाठी पोळ्या करायला घेतल्या होत्या. आता बाबाला वगैरे पोळ्या करून दिल्या. पोळ्या वगैरे करणं झाल्या की लगेच आईसाठी आणि माझ्यासाठी मस्त बाजरीची भाकरी केली. आता हातावरची भाकरी वगैरे मला येत नाही म्हणून मी कोळपाटावर अशा थापून मोठ्या मोठ्या भाकरी करते. आईसारखी भाकरी करायला जाते पण तशी काही भाकरी होतच नाही. खूप मला ज्वारीची भाकरी आणि तुरीच्या दाण्याची आमटी पाहिली की मला माझ्या आईची जेवणाची आठवण येते. आईसाठी त्यात रेडी केलं होतं भाकरी आणि आमटीचं, बाबासाठी भाजी पोळी, आमटी पोळी आणि भातही केलं. तर मस्त त्यासोबत लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं घेतलं आणि त्यांना दोघांना जेवायला वाढलं. तर हा पसारा पाहू शकता.
स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा किचन ओटा पाहते मला खरंच खूप जीवाकडे येते की आता हा कधी आवरू. पण काय त्यांना सगळ्यांना दोघांना जेवायला वाढून दिलं. किचन ओटा पहिले आवरून घेतला आणि नंतर म्हणलं की मी जेवण करून घेते. खरं सकाळपासून एवढं थकल्यासारखं होतं. पण काय आता बरेच जण म्हणतात की तुम्हाला कामच काय आहे व्हिडिओ वगैरे काढणं हे करणं. पण त्यामागे किती फेस करावं ते मला माहिती आहे. असा होता आजचा दिवस, असा होता ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा. बाय.